महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। जळगाव शहरात एलपीजी गॅसचा तुटवडा, गॅस मिळवण्यासाठी रिक्षा चालक सकाळपासून पेट्रोल पंपाजवळ लाईन लावून आहेत। जळगाव शहरात 6 एलपीजी पंप असून एकही एलपीजी पंपावर गॅस शिल्लक नाही, त्यामुळे एलपीजीवर चालणारे ऑटो रिक्षा यांना आर्थिक फटका बसत आहे। गॅस मिळवण्यासाठी इच्छा देवीजवळील मानस गॅस पंप येथे रिक्षा चालक सकाळपासून नंबर लावून उभे आहेत, तरी त्यांना गॅस मिळत नाहीये। गॅस मिळावा म्हणून ऑटो चालक 1 किलोमीटर पर्यंत नंबर लावून उभे आहेत, मात्र गॅस पंपावर गॅस उपलब्ध नसून त्यांना तेथील कर्मचारी आश्वासन देत आहेत की टँकर येत आहे, तुम्हाला गॅस मिळेल, मात्र अद्यापपर्यंत कुठलाही टँकर येथे गॅस घेऊन पोहोचलेला नाहीये। म्हणून रिक्षा चालक आपली रिक्षा घेऊन गॅस मिळेल या आशेने गॅस पंपाच्या जवळपास थांबून आहेत, मात्र अद्यापपर्यंत गॅस मिळालेला नाही। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अकबर पटेल, जळगाव। किती वाजता आले दादा तुम्ही इथं? सकाळी 6 वाजता। गॅस मिळाला नाही, अजून टँकर सुद्धा आला नाही। 2 वाजेपासून दुपारी 2 वाजेपासून 9 वाजेपासून तुम्ही 1 वाजता आले। काय म्हणता पंपचे कोणी मॅनेजर वगैरे कोणी आहे का इथं? कोणीच नाही आहे, कोणी काही बोलायला आलं नाही तुमच्याशी? त्यांचं म्हणणं आहे की टँकरच अजून पोहोचले नाही, तर मी कुठून देणार? बरं, पण एक टँकर येणार आहे का अशी तुम्हाला माहिती मिळाली का? आश्वासन देत आहे की टँकर येणार आहे। अच्छा, त्याच्यात त्यांच्या पंपवाल्याची काही चूक नाही आहे, जे चूक आहे ते ड्रायव्हरची आहे। म्हणजे तुम्ही गॅस मिळवण्यासाठी अगोदरच नंबर लावून उभे इथं? टँकर येईल तेव्हा आम्हाला गॅस वाटप मिळेल, तेव्हा आम्ही अजून 2 पेट्रोल गॅस पंप आहे ते बंद आहेत का? ते संपूर्ण बंद आहे। 5चे बंद आहे, म्हणजे जळगावचं बाहेरचाही बंद आहे, जळगाव शहरातले पण बंद आहे। सकाळी 6 वाजेपासून उभा सकाळी 6 वाजेपासून उभा गॅस आला नाही अजून? याच्यामध्ये पंपावाल्याची काही गलती नाही आहे, त्यांच्याकडे गॅस नाही आहे, ते ड्रायव्हरची गलती आहे की तो अजूनपर्यंत माल पोहोचवला नाही त्याने। मग तुम्ही विनाकारण येऊन थांबले इथं? आम्हाला माहिती पडलं, आम्हाला जसं माहिती पडलं की इथं गॅस ताजा येणार आहे, म्हणजे तुम्हाला कोणीतरी माहिती दिली का टँकर येतंय गॅस घेऊन, म्हणून तुम्ही गॅस घ्यायला इथं आलेत रिक्षा घेऊन? पोहोचले मी इथं। मी सकाळी 6 वाजेपासून उभा आहे। मी आज एक कर्मचारी आहे पेट्रोल पंपचे, त्यांनी आम्हाला सांगितलं त्या भाऊ, आम्ही विचारले का भाऊ लाईनीत उभे राहता आहे आम्ही, येणार का नाही येणार बरं सांग, नाही तर आम्ही चालले आमच्या घरी। ते म्हणे येत आहे म्हणे, गाडी धुलेला आहे म्हणे, धुलेला सकाळपासून धुलेला आहे, 1 तास लागेल 2 तास लागेल असा। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।